सर्ग हा भक्तीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे कुंद भारे हिरवाने सर्ग हा भक्तीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे। हे माझ्या मित्रासोबत, याचं नाव आहे अमय। हा माझ्यासोबतच आहे, कॉलेजला इंजिनिअरिंग करतोय आम्ही। खंडू या माझ्या मित्रासोबत मला हा किल्ला इथे येऊन चांगला वाटलंय आणि इथे मस्त। सिंहगड पुण्याच्या नैऋत्येला साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे। सह्याद्रीच्या पूर्व रांगेवर पसरलेला भुलेश्वरच्या रांगेवर हा गड आहे। सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी मानवक्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी ह्या किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता। या लढाईत तानाजींना वीरमरण आले होते आणि प्राणांचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे वाक्य उच्चारले। किल्ल्याची उंची व तीव्र उतार याचा नैसर्गिक फायदा किल्ल्याच्या संरक्षणासाठी होतो। तुम्ही जर गडावर गाडीने गेलात तर वन विभाग तुमच्याकडून शुल्क घेतात। दुचाकीसाठी 50 रुपये व 4 चाकीसाठी 100 रुपये असे शुल्क आहे। गडावर मुघलांची मोठी फौज होती, त्यामुळे सरळ हल्ला करणे कठीण होते। मावळ्यांनी पश्चिमेचा एक अवघड कडा चढण्यासाठी निवडला, तो म्हणजे तानाजी कडा। हा 90 डिग्रीचा असून तो खडा होता, म्हणून या बाजूने पहारेकरी कमी असायचे, म्हणून मावळ्यांनी या बाजूची निवड केली होती। जसे मावळे चढून वर आले, मराठी सैनिकांची व मुघल सैन्यांची जोरदार लढाई सुरू झाली। उदयबान हा मुघलांचा सरदार किल्लेदार होता। तानाजी व उदयबानचे युद्ध झाले। लढता तानाजींची ढाल सुटली। मग काय, त्यांनी डोक्याचा शेला काढला आणि हातावर बांधला। तलवारीचा मार झेलत ते उदयबानावर तुटून पडले। खूप वेळ लढाई झाली। तानाजी व उदयबान दोन्ही जखमी झाले। युद्धात मराठ्यांची हार होत होती, तेवढ्यात जखमी तानाजी उदयबानकडून ठार झाले। सैनिकांचा धीर खचला, ते कड्याच्या दिशेने परत पळू लागले। तानाजींचा भाऊ सूर्याजी त्यांना आडवा गेला आणि म्हणाला, तुमचा बाप येथे मरण पावला आणि तुम्ही कुठे पळून चालला? किल्ल्यावरचा दोर तर मी केव्हाच कापून काढला आहे। एक तर उडी मारून जीव द्या, नाही तर गनिमांना कापून काढा। पहा किती भारी धबधब्याचा व्ह्यू पाहायला भेटत आहे। परत फिरले, परत जोरदार लढाई झाली आणि मावळ्यांनी किल्ला सर केला। तानाजी सोबत लढताना उदयबान सुद्धा झाला होता, तो सुद्धा जास्त काळ टिकू शकला नाही। किल्ला जिंकताच मावळ्यांनी गवताची गंजी पेटवून घेतली। त्या गंजीचा उजेड राजगडापर्यंत जाऊन पोहोचला आणि महाराजांना संदेश मिळाला की किल्ला सर झाला। तेव्हा महाराजांना कळले की त्यांचा लाडका तानाजी धारातीर्थ पडला। महाराजांना अत्यंत दुःख झाले आणि ते म्हणाले, गड आला पण सिंह गेला। जसे आपल्याला वाट दिसत जाईल तसंच आपल्याला हिरवाने सर्ग हा भक्तीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे कुंद भारे। जसं वरती खडकवासला डॅम आहे, आपण ज्या गावातून आलतो हा तो प्लेस, हा तो डोंजेगाव। पण इकडे वरती येऊ तर आपल्याला जायचे आहे इथे, इथून आपण थेट वरी पोचू इकडे। आम्ही जेव्हा ट्रेकिंगला आलो होतो तेव्हा पाऊस येत होता, त्यामुळे आम्हाला सिंहगडाचे आणखीन सुंदर दृश्य पाहण्यास मिळाले।
आपण जसं जसं वरती येत आहोत तसं तसं हा बघा पाऊस वाढत आहे, त्यामुळे पूर्ण हा फॉग निर्माण झाला आहे इथे. तुम्ही पाहू शकता काहीच नाही दिसत आहे. मार्गाने उडून इथे आल्यानंतर आपण पोचलो आता पायवाटीला, जिथे की पूर्ण रोड आहे. डायरेक्ट आपण पोचलो आहे किल्ल्याच्या समोरल्या बाजूला. हे पहा, इथून आपल्याला पायरीवाट दिसत आहे. आपण पूर्ण हा मार्ग चढून इथे वरती आलेलो आहोत. जसं जसं आपण पुढे येऊ तर आहे पुणे दरवाजा. हा पहिला पुणे दरवाजा आहे. हा पुण्याचा जवळ असल्या कारणाने याला हा पुणे दरवाजा असे बोलले जाते. येथे एकूण 3 दरवाजे आहेत, त्याला पुणे दरवाजाच म्हणले जाते. थँक्यू सर. हे पहा, हा दरवाजा आणि पण भक्कम आहे. हा सध्या दरवाजा नवीन बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. जय भवानी. जय शिवाजी. आपण जसं जसं पहिल्या पुणे दरवाजाच्या पुढे येऊ तर इथे नकाशा आहे. आपण याचा यूज करून आपण सगळे पॉईंट पाहू शकतो. वाटलं तर तुम्ही याचा फोटो काढून घेऊन जा व सगळे स्पॉट पहा. हा पहा, पहिला दरवाजा पार केल्यानंतर हा वाला दुसरा पुणे दरवाजा. इथून तुम्ही पाहू शकता किती फॉग आलेला आहे खालती. तर चला जाऊ आपण पुढे. जेव्हा आपण पुणे दरवाजा दुसऱ्यामधून येऊ तिथं तर आपण वरती जाऊन हा पूर्ण स्पॉट पाहू शकता. वरतून आपल्याला इकडे खडकवासला डॅम व गाव पण दिसेल, आपण जिथून वरती आलेलो होतो. व आपल्याला असंच पुढे तिकडे सरळ जायची आहे. आपण गडाच्या वरती येऊ तर इथं कचराकुंडी वगैरे आहे. जर तुम्ही काही कचरा वगैरे आणला असेल तर या कचराकुंडीतच टाका. इथे कुठेही टाकू नका, जेणेकरून आपला किल्ला घाण होणार नाही. तर जसं आपण दुसरा दरवाजा पार करून पुढे येऊ तर आहे आपला पुणे दरवाजा तिसरा. ही आहे गडाची तटबंदी. आज एवढा पाऊस आहे तरी पहा किती गर्दी आहे आज पाहण्यासाठी. या तिसऱ्या पुणे दरवाजाच्या मध्ये येऊ तेव्हा इथे पुढे आपल्याला पाहण्यास हवा निसर्ग. ही पूर्ण गडाची तटबंदी आहे इकडे. आज शनिवार असल्या कारणाने आज इथे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे, किती पर्यटक इथे भेट देण्यासाठी व हा सिंहगड किल्ला पाहण्यासाठी आलेले आहेत. जेव्हा आपण ह्या तिसऱ्या पुणे दरवाजाच्या आत येऊ तेव्हा इथे हा जो आहे तो तोफखाना आहे, जिथे की तोफ वगैरे ठेवली जायची. व इथे आहे घोड्याची पागा, जिथे की घोडे वगैरे बांधले जायचे. तर आपण पहिल्यांदा जाऊ घोड्याची पागा पाहायला. पहिल्यांदा तिथून आल्यानंतर पहिल्यांदा आपण जाणार आहोत तोफखाना पाहण्यासाठी. हा पहा, हा रस्ता आहे तोफखान्याला जायचा आणि तो आहे तोफखाना. असतो तोफखाना, जिथे की तोफगोळे वगैरे ठेवले जायचे. आणि तुम्ही इथून पाहू शकता इथे सध्या फॉग आलेलं आहे, त्यामुळे काही दिसत नाही. आपण जेव्हा इकडून आहे घोड्याची पागा, जिथे की आपण बघण्यासाठी जाऊ शकता. तर त्याला आपण पाहू घोड्याची पागा. तेव्हा इथून मध्ये येऊ तर तेव्हा इथे आहे सगळ्या घोड्याची पागा. इथे एवढे मोठे घोडे होते म्हणून इथे सध्या बसत नव्हते. पण तुम्ही पाहू शकता कशी आहे. इथे छोटे छोटे पाणी साचण्यासाठी डबे आहेत, पण ते सध्या पूर्ण मातीच्या खाली गेलेले. हे जे तुम्ही पाहू शकता इथे की जिथून वरतून जर पाणी आलं तर या वाटेने पूर्ण पाणी हा खाली जातो, कारण हा जो पाणी आहे तो मध्ये परत जाऊन मिक्स होणे म्हणून हे असं केलेलं आहे. ब्लॉगिंग
तसंच तुम्ही पुढे याल तिसऱ्या दरवाजाचं, तर इथे हॉटेल्स वगैरे आहेत. इथे तुम्ही नाश्ता जेवण वगैरे काही करू शकता व पुढे आपण पाहण्यासाठी परत जाऊ. परत आल्यानंतर तुम्हाला इथे काही गरम गरम खायला पण भेटेल. ते पहा, पूर्ण मक्का वगैरे खायला भेटेल. परत आल्यानंतर इथं तुम्हाला ताजं ताजं गरमागरम सगळं काही खायला भेटेल. तुम्हाला जे खायचं ते तुम्ही खाऊ शकता. ते तुमची मर्जी. फक्त इथे जरा फक्त किंमत जास्त असेल, पण तुम्ही इथे पूर्ण पावसाचा मजा घेऊ शकता. जसं पुढे येऊ तर इथे टिळक निवास आहे, जिथे की टिळक राहत होते. तर आपण पहिल्यांदा पाहू टिळक निवास कसं आहे. चला पाहू आपण टिळक निवास. आपण तेथून पुढे आल्यानंतर तर इथे जे समोर तुम्ही पाहताय ते आहे टिळकांचे. तर पुढे आल्यानंतर हे बघा, आपण जे पाहणार होतो ते आहे टिळक निवास, जेथे की महात्मा गांधीजींची व टिळकांची एकदा बैठक झाली होती ह्याच निवासस्थानी. व टिळक ह्या इथं राहायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता तोफ वगैरे आहे. जसं आपण पुढे येऊ तर इथे एक वाटे आणि इथे एक वाटे. या साईडला राजाराम महाराजांची समाधी आहे, म्हणजेच स्मारक. पहिल्यांदा आपण पाहू ते राजाराम महाराजांचं जे स्मारक आहे ते तिथे खाली आहे, ते पाहू आपण. पण जेव्हा तिथून इथं खाली येऊ तर इथे पाण्याचे तलाव व श्री राजाराम महाराज यांची स्मारक आहे, तुम्ही हे पाहू शकता. व इथे जे आहे ते पूर्ण पाणी भरलेले. सध्या इथे शेवाळं वगैरे आहे, त्यामुळे तुम्ही याचा यूज नाही करू शकत आहे, कारण इथे पाऊस पण चालू आहे. ही जी आहे ती राजाराम महाराजांचे स्मारक आहे. व याच्याच समोर इथे 2 छोटे छोटे तलाव आहेत, जिथे की पाणी वगैरे साचलेलं आहे. सध्या हे पिण्यायोग्य दिसत नाही, कारण इथे पावसामुळे थोडं पाणी गढूळ वगैरे झालेलं आहे, पण तुम्ही पाहू शकता. आजच्या स्मारकाच्या पाठीमागे पण इथे तुम्ही पाहू शकता, इथे पण पाणी साचलेलं आहे पूर्ण, जे की पावसाचं वगैरे आहे. इथे पाहू शकता तुम्ही उंबराचे झाड आहेत, उंबरं वगैरे लागलेले. तुम्ही शेवळ लागलेली आहे. हे पूर्ण कुजलेल्या अवस्थेत आहेत सध्या. खात बीत जाऊ नका असले. आता पूर्ण एवढा टॉपवर आल्यानंतर पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग. काहीच नाही दिसत आहे, काहीच नाही. आपण जसं जसं टॉपला येतो तसं तसं हा फॉग वाढत चाललाय, ज्याच्यामुळे आपल्याला काहीच नाही दिसत आहे. पाहू शकता तुम्ही. सध्या ह्या बुरुजाजवळ तुम्ही पाहू शकता थोडासा फॉग हटत चाललेला आहे. खूप मोठं वारं चालू आहे इथं, तरी तुम्ही पाहू शकता थोडं थोडं दिसत असेल. इकडे आपण जो आता बुरुज पाहून आलो, जिथे की एवढा मोठा वारा होता, तर हा इकडे आहे तो तानाजी कडा. आपण जाऊ थोडासा पाहायला. पूर्ण इथे तटबंदी आहे, जे की आपल्याला तटबंदीच्या कडेकडून असं होऊन तिकडे बघायला जायची आहे. तर जेव्हा तुम्ही तिथून वरती याल तर इथे पाहू शकता हा जो आहे तो असं जायचं आपल्याला, आणि इकडे पण खाई आहे आणि इकडे पण खाई आहे. त्यामुळे ही आहे पूर्ण गडाची तटबंदी, तुम्ही पाहू शकता. त्यांची मज्जा. आता भाऊ काय, आता काही खरंच नाही. आता एक व्हिडिओ मस्त सिंहगडची टाकतोय. जेव्हा तिथून वरती आल्यानंतर इथे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, हा प्रोहिबिटेड एरिया, म्हणजे खूप धोका आहे इकडे. तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण जर इथून थोडासाही पाय ढसळला की डायरेक्ट पूर्ण खोल दरीमध्ये जाऊ. पण जर तिकडे पोचू तर थोडा तिकडे रिस्की पॅच आहे, त्याच्यामुळे तिकडं शक्यतो जाऊ नका, चांगल्या रस्त्यानेच जावा. वरती आल्यानंतर हा वरचा दृश्य. इकडून इकडे येऊ ब्रुज तेन बघल्यानंतर, तर हा इकडे आहे कल्याण दरवाजा. इथून आपल्याला जायचं आहे इकडे कल्याण दरवाजाने.
आता कसला भारी दिसते वातावरण, आता पूर्ण क्लिअर झालंय थोडंसं, असं वाटतं पाठीमागं की आपण स्वर्गमध्ये आहोत. वरतून येऊ तर इकडे हा आहे आपला तानाजी कडा. आपण चला पाहू कसा आहे. आपण जेव्हा इथून कल्याण दरवाजाच्या साईडने, तर हा आहे तो कल्याण दरवाजा. चला आपण जाऊ कल्याण दरवाजा पाहण्यासाठी. तर हा जो तुम्ही पाहताय तो कल्याण दरवाजा आहे, आणि ही जी देवळी आहे एक बसण्यासाठी वगैरे आहे तो कल्याण दरवाजा, व ही आहे देवळी. येते की इथून जर शत्रूंचं आगमन झालेलं असेल तर इथे जे कोण मावळे वगैरे बसलेले असतील तर ते त्या शत्रूवर आक्रमण वगैरे करतील. तर इथे एक आपल्याला पिण्यासाठी टाकी आहे जी की पूर्ण चांगली केलेली आहे. हे पाणी जे ते सगळे गावकरी पिण्यासाठी वगैरे यूज करतात. हा पाणी खूप स्वच्छ आहे व पिण्यायोग्य पण आहे. तुम्ही इथलं पाणी पिण्यासाठी यूज करू शकता. तुम्हाला दाखवतो की पाणी किती स्वच्छ आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा पूर्ण स्वच्छ पाणी. पिण्याच्या पाण्याच्या समोरच इथे एक मारुतीचे मंदिर आहे, व इथून आपल्याला आता इकडे समोर जायचे, जिथे की पुढे गेल्यानंतर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तिकडं मारुती मंदिराच्या इकडे पुढे याल तर इथे एक अमृतेश्वर भैरव मंदिर आहे. तर हे पाय अमृतेश्वर भैरव मंदिर. हे पहा किती सुंदर मंदिर आहे. ते जे आहे ती अमृतेश्वर भैरव मंदिराविषयी सगळी पूर्ण माहिती दिली, तुम्ही ही वाचू शकता. व आपण जाऊ आता इकडून तिकडे पुढे. इथे पहा सगळे बुरुज व मंदिरांविषयी पूर्ण माहिती दिली, आणि हा पूर्ण नक्षा की केवढे ठिकाणी इथे आहेत, कुठं कुठं आहे. आपल्याला जायचे आहे आता इकडे पुढे. हा पाहू शकता इथे घोडा पण आहे. याला एका ट्रिपला 100 रुपये घेतले जातात. इथून वरती येऊ भैरवेश्वर मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा सर्व मावळ्यांची समाधी, व तिथे आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. छत्रपती शिवाजी महाराज तिथून इथे आल्यानंतर ही आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी, जे की छत्रपती शिवाजी महाराजांची 1665 मध्ये हिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेड़ा रे जीवनाचे गीत गारे कुंद भारे. किंवा हे हे जे आहे ते नरवीर तानाजी मालुसरे व उदयवान यांच्यामध्ये दोघांचे युद्ध झालेलं हा प्रचित्र दाखवले आहे. आणि हे जे शिवाजी महाराजांनी या तानाजी मालुसरेंना बोलून सांगितलं होतं की या गडावर जा. या किल्ल्याचे नाव पहिल्यांदा कोंढा नव्हते, नंतर तो सिंहगड ठेवण्यात आला. तर 1965 मध्ये झालेल्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना बोलवलं. शिवाजी महाराजांचे तानाजी मालुसरे हे मित्र होते. त्यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांना बोलवलं, व तो जो दिसतोय मागे तो हाच किल्ला आहे, सिंहगड किल्ला. बोलवल्यानंतर मग तानाजी मालुसरे हे त्यांच्या मामाश्रीसोबत हिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेड़ा रे जीवनाचे गीत गारे कुंद भारे. तेथून थोडे पुढे आल्यानंतर हे जे आहे ते कोंढाणेश्वर मंदिर आहे.
हा जो आहे तो गडावरील पार्किंगचा व्ह्यू आहे. इथून तुम्ही पाहू शकता कसला भारी दिसत आहे हा. ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट्स नक्की करा.